वारी निघाली होती सर्वात लहान असलेल्या हिल स्टेशनवर. नमस्कार. भटकंती वारीमध्ये मी गेले होते अतरंगी मेंबरसोबत माथेरान पाहायला. दिवा स्टेशनवरून सकाळी 7ची कर्जत ट्रेन पकडून नेरळला उतरलो. येथून टॉय ट्रेन आणि टॅक्सी असे 2 ऑप्शन माथेरानला जाण्यासाठी आहेत. नेरळवरून टॅक्सीने 20 मिनिटांमध्ये माथेरान गाठले. यासाठी किती खर्च आला हे व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माथेरानला उतरल्यावर एंट्री तिकीट घेऊन वारीचा पुढचा टप्पा चालू झाला. अमोल लॉजकडून माथेरान स्टेशनला जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. ई ऑटो, टॉय ट्रेन, घोडेसवारी. पण आम्ही 11 जण. मग काय, आम्ही 11 नंबरच्या बसने फोटो काढत मजा मस्ती करत माथेरानला पोहोचलो. शेजारीच असलेल्या मार्केटमध्ये थोडा वेळ फिरलो. एकच गेम ग्रुपमध्ये खेळलो. गेमचा टाइमपास करून झाल्यावर नजर पडली जवळच असलेल्या लॉर्ड गार्डनकडे. या गार्डनमधला माधवजी पॉइंट खूप फेमस आहे. इथे थोडा वेळ थांबून फोटोज काढून आम्ही निघालो इको पॉइंटला. मार्केट ते इको पॉइंट गेलेला जंगलातला रस्ता आणि त्याची वळणे ट्रेकचा फील देतात. इको पॉइंटला येऊन पोहोचल्यावर सर्वात आधी दिसली ती गर्दी, मग इथले नजारे. हा पॉइंट 3 in 1 आहे. इथून प्रभागड, कलावंती दुर्ग आणि ईर्षागड हे पाहण्यास मिळतात. हा पॉइंट इथे येणाऱ्या इकोसाठी खूप फेमस आहे. हा इको ऐकून आम्ही कूच केली शिवसंग्रहालयाच्या दिशेने. खूप कमी शुल्क असलेल्या एंट्रीमध्ये शिवकालीन खजाना पाहण्यास मिळतो. प्रत्येकाने पाहावे असे हे संग्रहालय आहे. माथेरानमधील सर्व पॉइंटमध्ये हे शिवसंग्रहालय मला सर्वात जास्त आवडले. इथे महाराजांच्या काळातील प्रत्येक गोष्ट अचूकपणे मांडली होती. महाराजांनी लिहिलेली पत्रे, नाणी, महाराजांच्या पायाचा ठसा, तलवार, तोफ सर्व खजाना पाहण्यास मिळाला. शिवकालीन खजाना मनामध्ये साठवून आम्ही निघालो शार्लोट लेककडे. लेककडे जाताना हे घोडे विसावा घेताना पाहण्यास मिळाले. याच लेकमधून माथेरानला पाणी पुरवठा होतो. या लेकच्याच बाजूला हॉटेल्स आहेत. इथे बसून जेवणाचा आनंद मनमुराद घेता येतो. येथेच माथेरानचे ग्रामदैवत पिसळनाथ मंदिर पाहण्यास मिळते. हे मंदिर माथेरानमधील सर्वात जुने असून स्वयंभू आहे. मंदिराची बांधणी देखील पारंपरिक आहे. मंदिरात प्रवेश करताना इथली पॉझिटिव्हिटी जाणून येते. या मंदिरात शिवलिंगाला शेंदूर लावलेला असून शिवलिंगाचा आकार एल अक्षरासारखा आहे. पिसळनाथ मंदिरातून आशीर्वाद घेऊन मन शांत करून आम्ही निघालो लॉर्ड पॉइंटला. या पॉइंटला टेलिस्कोपमधून अनेक नजारे पाहण्यास मिळतात आणि इथूनच आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर या वन डे ट्रिपसाठी किती खर्च आला तो आता सांगते. दिवा ते नेरळ जाण्यासाठी आम्हाला 330 रुपये झाले. नेरळ ते माथेरान पर पर्सन 100 रुपये घेतात. आमचे येण्या जाण्याचे 2200 रुपये झाले. नाश्त्याचे आमचे 410 झाले. गेम खेळलो त्याचे 100 रुपये झाले आणि जेवण आम्ही माथेरानमध्येच केले तर त्याचे 2920 रुपये झाले. माथेरानची एंट्री फी 550 म्हणजे पर पर्सन 50 रुपये झाले आणि शिवसंग्रहालयामध्ये जाण्याची एंट्री 10 रुपये त्याचे 110 रुपये झाले. असा टोटल खर्च आमचा 6720 रुपये झाला. पर पर्सन 601 रुपये पडला. स्वस्तात मस्त माथेरानची वन डे ट्रिप करून मावळतीचे माथेरान न्याहाळत पुन्हा पायी परतीचा प्रवास सुरू झाला. तर अशी होती आमची माथेरानची वारी. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.